हरिओम. शुभ सकाळ सगळ्यांना. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, आपली मान मध्यभागी असेल. डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर हलकस स्मित हास्य. देहधारण. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. जाणीव आपल्या संपूर्ण देहाच्या ठिकाणी. काय अस्थिरता. आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये सुखमयता आणि शिथिलता. जोड श्वासाची. देहधारणेसोबतच श्वासाकडेही लक्ष देऊया. श्वासाची गती संथ आहे की वाढलेली आहे हे आपलं आपण तपासूया. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. करणार आहोत एक मध्यम पट्टीतला ओंकार आणि त्याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी हा पहिला ओंकार शरीर आणि मनाने स्थिर होण्याकरिता. करणार आहोत कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घेऊन आपापल्या क्षमतेने 15 ते 20 स्ट्रोक्स देण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्दी झाली असेल, नाक सोंदलं असेल तर मात्र कपालभाती करणं टाळावं अथवा एकेका नाकपुडीने श्वसन मार्ग शुद्धी करावी. कपालभातीसाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास फोर्सफुली सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक अँड स्टार्ट द ऍक्शन. यथाशक्ती 15 ते 20 स्ट्रोक्स. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे आहे. Slowly stop the action. काही सेकंदासाठी श्वासविरहित अवस्था, त्याची अनुभूती ज्याला आपण ऍपनिया स्टेज म्हणतो. हातांची ज्ञानमुद्रा. दीर्घ श्वसन आहे तो श्वास सोडून यथाशक्ती एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, चैतन्य शक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेतोय. ही शक्ती आपल्या पेशींपर्यंत पोचतीये आणि संथ गतीने हा श्वास सोडताना आपला सगळा आळस, दुखणी या श्वासासोबत बाहेर सोडत आहोत. शरीर आणि मनाने स्थिर होऊन आपल्या साधनेला सुरुवात करीत आहोत. आंतरिक सजगता वाढली आहे. करणार आहोत 3 ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया.
दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्याने फक्त मान हलकीशी पुढे झुकवायची आहे. बाकीच्यांनी जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून जोडलेले हात आपली हाताची कोपरं आणि कपाळ जमिनीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा. सीटचा भाग न उचलता मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपल्या शरीराप्रती एक कृतज्ञता भाव. ओमचे आशीर्वाद घेऊन आपल्या साधनेला सुरुवात करूया. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा खाली येतील. दोन्ही हातांच्या तळव्यांचा घसरण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. ही सगळी सकारात्मक ऊर्जा आपण आपल्यामध्ये सामावून घेऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज कोणी नवीन जॉईन झालेलं आहे का? नवीन जॉईन झालं असेल तर प्लीज चॅट बॉक्समध्ये जर तुम्हाला कुठल्या व्याधी किंवा काही ट्रीटमेंट चालू असेल तर ती सांगा. ठीक आहे. बरं, आज आपल्याला उठून उभं राहायचंय, स्टँडिंग मध्ये यायचंय. स्टँडिंग मध्ये विश्रांती घेऊया. बरं, आता इथे ना माझ्या ते थोडासा नेटवर्कचा इश्यू आहे. समजा माझं नेटवर्क गेलं, मी जर मीटिंग मधून लीव्ह झाली तर मी पुन्हा जॉईन होईल. तर थोडासा पेशन्स ठेवा, कोणी मीटिंग लीव्ह करू नका. हे मी आधीच सांगून ठेवते. पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडासा आमच्या इथे नेटवर्कचा इश्यू चालू आहे. विश्रांती घेतल्यानंतर आता आपण करणार आहोत स्पॉट जॉगिंग. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधी कुठलेही त्रास असतील त्यांनी मात्र स्पॉट जॉगिंग करताना तुमच्या श्वासाची गती वाढणार नाही याची काळजी घ्या, अथवा तुम्ही अवॉइड करा. तुम्ही फक्त हात वर आणि खाली करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा आजार आहे ते म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि हृदय. बाकीच्यांनी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हाताच्या मुठी ओढून घ्यायच्या, त्या आपल्या छातीपाशी असतील आणि तिथल्या तिथेच आपण स्पॉट जॉगिंग करणार आहोत. तिथल्या तिथेच. बरोबर. नजर समोर ठेवायची आहे. तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. आणि मग हळूहळू शक्य असेल तर मग स्पीड वाढवायचा आणि तुमच्या टाचा सीटला लावण्याचा प्रयत्न करा. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा त्रास आहे त्यांनी फक्त हाताच्या मुवमेंट करा, खाली बसून किंवा उभं राहून. ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी मी सांगते. बाकीच्यांनी आपली ही ऍक्शन चालूच ठेवा. ओके. बरोबर. आता हळूहळू तुमचा स्पीड कमी 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 करत या. स्पीड थोडासा कमी करा. ठीक आहे. आता आपले हात सरळ करा, वर न्या, सरळ करा, वर न्या. पायाची मुवमेंट चालू असेल. आता आपण हातामध्ये थोडीशी हालचाल करतोय. ठीक आहे. बरोबर. हं. सावकाश पुन्हा हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि हळू 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 थांबायचंय. रिलॅक्स व्हायचं. आता इथे तुमची सगळ्यांची श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. थोडंसं पायामध्ये हात तर घ्या. आपले हात खाली गुडघ्यांवर ठेवा. नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंडाने सोडा. नाकाने भरून घ्या श्वास, तोंडाने सोडा. नाकाने भरून घ्या श्वास, तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा. याला मुखधोती म्हणतात. जी आपण स्पॉट जॉगिंग नंतर किंवा जम्पिंग जॅक आपण करतो त्यानंतर, सूर्यनमस्कार केल्यानंतर आपली थोडीशी श्वासाची गती वाढते, त्यावेळेला ही मुखधोती करायची. आता थोडीशी आपली वाढलेली श्वासाची गती नॉर्मल आणूया. दोन्ही पाय जोडून घ्या. नजर समोर एका रेषेकडे स्थिर करा. दोन्ही हात समोर घ्या. दोन्ही हातांच्या दोन्ही हात एकमेकांना जोडून घ्यायचे, जसं आपण नमस्कार करतो ना तसं. ठीक आहे. आपले हात कोपरातनं सरळ असतील. आता श्वास घेत घेत हात लांब करायचे. श्वास घेत घेत सावकाश तुमचे हात लांब होतील. सरळ कोपरातनं सरळ आडवे. आणि मग श्वास सोडत सोडत जवळ घ्यायचे. श्वास घेतला, श्वास सोडत जवळ.
जवळ एकमेकांच्या. पुन्हा श्वास घेतला, जास्तीत जास्त लांब. तुमचा श्वास आणि हालचाल याच्यामध्ये सिंक्रोनायझेशन पाहिजे. श्वास सोडत जवळ. आता श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली, पूर्णपणे खाली येते. हे अजून आपण 3 वेळा करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय आणि रिलॅक्स व्हायचंय. विश्रांती. 1-2 सेकंद विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपले हात कमरेवर ठेवायचे. उजवा जो पाय आहे तो समोर घ्यायचा. गुडघ्यातनं सरळ ठेवून उजवा पाय समोर. जर आपला तोल जात असेल तर एका हाताने भिंती किंवा टेबल खुर्ची जे काही असेल त्याचा आधार घ्या. आता उजवा पाय अँकल जॉईंट मधून स्वतःकडे खेचायचा आणि जमिनीकडे स्ट्रेच करायचा 3 वेळेला. उजवा पाय अँकल जॉईंट मधून स्वतःकडे खेचा, जमिनीकडे स्ट्रेच करा. करेक्ट. स्वतःकडे घ्या, जमिनीकडे स्ट्रेच करा. स्वतःकडे, जमिनीकडे. करेक्ट. आता रोटेशन करा क्लॉकवाईज 3 वेळेला. 1 बरोबर करताय. 2 पूर्ण पाय न हलवता फक्त अँकल जॉईंट्स मध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. अँड अँटी क्लॉकवाईज 3 टाइम. 1 2 3. करेक्ट. थांबायचंय. सावकाश थांबायचं. तसाच उजवा पाय फोल्ड करा. तसाच उजवा पाय फोल्ड करा. हात कमरेवर ठेवा आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 सावकाश, 2 करेक्ट करताय, अँड 3 बरोबर. आता अँटी क्लॉकवाईज करून घ्या. दिशा बदल करा. 1 2 अँड 3. येस. थांबायचं. उजवा पाय खाली घ्या. पुन्हा आपलं आपलं पोझिशन नीट करा आणि हीच कृती आता दुसऱ्या पायाने. डावा पाय समोर घ्यायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून अगदी थोड्याशा अंतरावर वर ठेवायचं. अँकल जॉईंट मधून डावा पाय स्वतःकडे पाऊल खेचूया आणि जमिनीकडे स्ट्रेच करूया 3 वेळेला. स्वतःकडे खेचायचं नाही, आधी स्ट्रेच करा आणि मग रोटेशन करा. आधी स्ट्रेच, मग रोटेशन. स्वतःकडे घ्यायचं, जमिनीकडे स्ट्रेच करायचं 3 वेळेला आणि मग रोटेशन क्लॉकवाईज. 1 अँकल जॉईंट मध्ये हालचाल. 2 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. ओके. आता तसाच डावा पाय फोल्ड करा. सावकाश गुडघ्यातनं आणि रोटेशन जांघेतून गोलाकार फिरवायचा. 1 सावकाश करा, घाई न करता. 2 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 अँड 3. 3 वेळा झाले की थांबा. तुमचा डावा पाय खाली घ्या आणि विश्रांती घ्या थोडा वेळ. आपण जास्त एनर्जी लावतो तिथे थोडस स्टिफनेसपणा येतो. आपण पाय थोडासा टाईट करतो. पूर्ण रिलॅक्स होते. आणि आता करूया हिप रोटेशन. पुन्हा पावलामध्ये अंतर आहेच आपल्या. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आहेत आणि सुरू करायचे. आपली कंबर एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, मागे अशी गोलाकार फिरवूया सावकाशपणे 3 वेळेला. 1 2. सौख्या थोडस पायामध्ये अंतर घे, बाकीच्यांचं बरोबर दिसतंय. 3. ओके, बाकीच्यांनी बरोबर अंतर घेतलंय. आता विरुद्ध बाजूने, डावीकडे, पुढे, उजवीकडे, मागे. दिशा बदल करून 3 वेळा. 1 2 करेक्ट अँड 3. 3 टाइम झालं की थांबायचं. ठीक आहे. पायामधलं अंतर तसंच ठेवा. दोन्ही हात समोर घ्या. हातांच्या मुठी वळून घ्या. अंगठा आतमध्ये, आधी हातांची बोटं स्ट्रेच करा, मग अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. ठीक आहे. आणि आता आपल्याला श्वास घेत खाली बसायचंय आणि श्वास सोडत वर यायचं. अगदी सावकाशपणे श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. आता सगळ्यांनी श्वास घेत घेत खाली बसायचं. आपल्या हाताच्या ज्या मुठी वळून घेतल्यात त्या सोडून द्यायच्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. करेक्ट. ठीक आहे. थोडीशी पावलं जी आहेत ती आपली अपोजिट साईडला थोडीशी ऍडजस्ट करा.
म्हणजे उजवं पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या बाजूला, थोडंसं अपोजिट साईडने ऍडजस्ट करा. ठीक आहे. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जास्त वेळ बसणं शक्य नाहीये, त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट बघू. ठीक आहे. आता आपल्याला थोडीशी फोर्सफुली ऍक्शन करायची. श्वास घेत जोरात श्वास घ्यायचा, हात वर न्यायचे आणि जोरात श्वास सोडताना हात खाली. जसं आपण कपडे धुतो ना, कपडे धुताना कसे आपण आपटतो, तुम्ही घरी बघितलं असेल, त्याप्रमाणे कृती करायची. ठीक आहे. श्वास घेत इथे फक्त आपण फोर्सफुली सगळी गोष्ट करणार. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, जोरात श्वास सोडायचा, जोरात श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. करेक्ट. थांबायचंय, थांबायचंय. आता दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्या आणि दोन्ही हात जोडलेले हात हृदयापाशी. तुमची हात जे आहेत हे जमिनीला पॅरलल येतील एवढं आपल्याला तो स्ट्रेच करायचा. बघा, माझ्या हाताची कोपरं गुडघ्याला लागलेली आहे आणि हात जमिनीला पॅरलल आहे. ठीक आहे. ओके. नजर समोर, पाठ सरळ. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या टाचा जमिनीपासून वर उचला आणि स्वतःचा बॅलन्स सांभाळा. येस, करेक्ट. बरं, आता इथे नकळत आपण जास्त पुढे येतो, तर तसं न करता आपल्याला अगदी एका रेषेमध्ये बसण्याचा प्रयत्न करायचा. तुमचा पोश्चर तुम्हाला लक्षात येईल की आपण पुढे आलोय का जास्त, हे लक्षात येईल तुमच्या. त्याप्रमाणे ऍडजस्ट करून घ्या. करेक्ट. व्हेरी गुड. सावकाश टाचा खाली घ्या आणि श्वास घेत घेत वरती उठून उभं राहा. श्वास घेत घेत वर या, हात खाली आणि रिलॅक्स. विश्रांती घ्यायची. आज आपण करणार आहोत परिवृत्त चक्रासन. परिवृत्त चक्रासन किंवा त्याला अर्ध चक्रासन असंही म्हटलं जातं. अर्धकटी चक्रासन असंही नाव आहे. तर इथे आपला पूर्णपणे पाठकणा साईडवर्ड बेंड होतो. म्हणजे हे साईडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे की जे आपण करू शकतो, ज्याच्याने आपल्या लंग्स कॅपॅसिटी आपली वाढायला मदत होते. त्याचबरोबर संपूर्ण शरीराचं एका एका बाजूने स्ट्रेचिंग होतं, पाठकण्याचं आरोग्य सुधारायला मदत होते. खूप सारे फायदे आहेत. त्याचबरोबर आपला वाढलेला जो कमरेचा भाग आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. विशेष असे ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन नाही आहेत, सगळेजण करू शकतात. फक्त अगदीच फ्रोझन शोल्डरचा त्रास आहे, गुडघ्यातनं जास्त सरळ उभं राहता येत नाहीये, पाठीचं अगदीच त्रास असेल, म्हणजे आत्ताही दुखणं होत असेल साधना करताना, तर मात्र करताना काळजी घ्या किंवा यथाशक्ती प्रयत्न करा. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता सगळ्यांनी दोन्ही हात सरळ करायचे, खांद्यातून आडवे. करेक्ट. आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. ठीक आहे. आणि आता आपला उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. तुमच्या उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला झालाय आणि आता तिथे थोडासा ताण आहे. मग पॉइंटेड अवेअरनेस तुम्हाला इथे जाणवेल. म्हणजे तुमचा उजवा हात वरती ताणला गेलाय पावलापासून ते पोटापर्यंत. ठीक आहे. आता थोडस श्वासाकडे लक्ष देऊन पुढची कृती घ्या. एक श्वास सगळ्यांनी बघून घ्या आणि श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला साईडने झुकायला सुरुवात करा. साईड वेस्ट आपण बेंड घेतो आणि आपला डावा हात हळूहळू आपल्या शरीराच्या जवळ घेऊन ये. करेक्ट. आता डावा हात पूर्णपणे लूज सोडा. खांद्यापासून ते आपल्या हाताच्या बोटापर्यंत संपूर्ण डावा हात एकदम लूज करायचा, सैल सोडायचा. तुमचा खांदा, कोपर, त्याचबरोबर मनगट डाव्या हाताचे एकदम सैल करा आणि तुमची उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे त्याची जाणीव. चेहरा समोर ठेवायचा आहे, मान सरळ, थोडीशी बेंड होते आपली मान. करेक्ट. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. छान. आता आपण रिवर्स येणार आहोत. एक श्वास भरून घ्या पुन्हा सगळ्यांनी आणि श्वास सोडत सोडत आपण खांद्यातून कमरेतनं सरळ आपला डावा हात पुन्हा हळूहळू खांद्यातनं सरळ येईल. करेक्ट. डावा हात सरळ ठेवायचा. हा, तो कुठेही आपण फक्त साईडवर बेंड घेताना फक्त हात खाली घ्यायचा आणि मग पुन्हा तो सरळ करायचा. आता उजव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर करा आणि डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा.
डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होतोय. आणि आता एक श्वास भरून घ्यायचा सगळ्यांनी. आणि श्वास सोडत सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. उजवा हात तुमच्या शरीराच्या जवळ येईल आणि तो खांद्यापासून मनगटापर्यंत सैल सोडला जाईल. नजर समोर ठेवायची. छान, व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू ठेवा. हे सगळ्यांनी करायचं आहे एकाच वेळेला. सोपं आहे म्हणून आपण सगळं एकत्रित करतो. नजर समोर, नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. श्वास घेताय, सोडताय. आता आपली डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे, त्याची जाणीव. आणि उजवी बाजू पूर्णपणे रिलॅक्स आहे. उलट चाल करूया. एक श्वास भरून द्या सगळ्यांनी. आणि श्वास सोडत सोडत कमरेतनं सरळ डावा आणि उजवा हात खांद्यातून सरळ. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर करा आणि दोन्ही हात सावकाश खाली घ्या आणि विश्रांती, रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. आणि आपण हे जे आता आसन केलं त्या आसनाचा मनातल्या मनात मागोवा घ्या. आपण हे कशा प्रकारे केलं, आपल्याला कुठे दुखणं वाटलं का, कुठे आपल्याला लिमिटेशन आले का, हे आपलं आपण तपासूया. डोळे मिटून मनानेच आपण ही कृती पुन्हा आठवू. आता जे आपण केलं त्याला अर्धकटी चक्रासन असं नाव आहे. आता जे आपण करणार आहोत त्याला अर्धचक्रासन. बघा थोडीशी कन्फ्युजन वाले नावं आहेत. आता इथे आपण बॅकवर्ड बेंड घेणार आहोत. तर काय करायचंय, बरं ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे लाभदायक आहे. पण जर आता दुखणं वाटत असेल तर मात्र करताना काळजी घ्या, जास्त पाठकाण्यावरती प्रेशर देऊ नका. काल इथे कोणतरी होतं बोललेलं की ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यामुळे करताना काळजी घ्या, जास्त प्रेशर घेऊ नका. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता हाताची पोझिशन बघा कशी. आपले हात कमरेवर ठेवायचे, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड करायची. ठीक आहे. खांद्यातून आपण थोडेसे आपले खांदे मागून एकमेकांच्या हलकेशा जवळ येतात. आपली हाताची कमर स्ट्रेच होतात. आता पुढे मी दाखवते हवं असेल तर मग आपण सगळे एकत्रित करू. आता इथे काय करायचं, आपल्याला जास्तीत जास्त बॅकवर्ड बेंड घ्यायचं. आणि मग सावकाश सरळ व्हायचं. अशा प्रकारे आपल्याला कृती करायची. म्हणजे आपला चेहरा ऑलमोस्ट सिलिंगला समांतर जातो हे करतात. ठीक आहे. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. सुरू करूयात आपण. हाताची पोझिशन घेतलेलीच आहे. मागे जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे आपले हात ठेवायचे. नजर आपली मान समोर, नजर समोर. आणि आता सुरू करूया. सावकाश श्वास घेत घेत आपल्याला हलकस बॅकवर्ड बेंड घ्यायचा आहे. यथाशक्ती चेहरा सिलिंगला समांतर. आणि इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा. तुमचे गुडघे मात्र सरळ असतील, ते कुठेही बेंड करायचे नाही. छान. वा. नॉर्मल श्वास चालू. ज्यांना असं वाटतंय की आपला तोल जातोय तर थोडस पायामध्ये अंतर घ्या. सावकाश श्वास घेत घेत मध्ये या. आता आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया याच आसनाची. ठीक आहे. श्वास घेत घेत मागे जायचं आणि श्वास सोडत मध्ये यायचं. पुन्हा श्वास घेत मागे, श्वास सोडत मध्ये. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत मागे, श्वास सोडत मध्ये. मध्ये आल्यानंतर थांबायचंय, हात खाली घ्यायचे आणि रिलॅक्स, विश्रांती. सावकाश खाली बसायचंय आणि विश्रांती. आता आपण शिकणार आहोत सुलभ आणि पूर्ण द्रोणासन आणि त्याचबरोबर सुलभ मत्स्यासन. ही दोन आसनं आज आपण शिकणार आहोत. तर मी दाखवते आपल्याला कसं करायचंय, मग आपण सगळे एकत्रित करूया. याचे कॉन्ट्राइंडिकेशन जेव्हा आपण द्रोणासन करतो त्यावेळेला जर स्लिप डिस्कचा त्रास असेल किंवा जर कुठलीही पाठकण्याचं दुखणं असेल तर मात्र त्यांनी पूर्ण द्रोणासन न करता जे आपण सुलभ करणार आहोत ते करण्याचा प्रयत्न करा. आणि सुलभ मत्स्यासन जे आहे तर ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे, मानेची दुखणी आहेत, त्यांनी करताना यथाशक्ती प्रयत्न करा किंवा शक्यतो अवॉइड करा.
तर त्यांनी कशी कृती करायची आहे हेही मी तुम्हाला आता दाखवेल. दोन्हीही आसनांचे फायदे असे आहेत की वेट लॉस ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी द्रोणासन जे आहे, बोट पोश्चर, ते लाभदायक आहे. आणि ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे त्यांच्यासाठी मत्स्यासन उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आहे. तर मी दाखवते आपण एकत्र करून नंतर. तर इथे पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर आपण सुलभ आणि पूर्ण द्रोणासन करणार. तर सुलभ द्रोणासन करताना बघा दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शब्दाचे करून. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे सगळ्यांना संपूर्ण बॉडी करता येईल असं होत नाही. म्हणून सुलभ द्रोणासन करावं ज्यांना पूर्ण द्रोणासन करणं शक्य नाहीये त्यांनी. तर इथे पाय जोडून घ्यायचे. हाताच्या आधाराने आपल्याला आपली अप्पर बॉडी जमिनीपासून वर उचलायची आहे, बघा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपल्याला आधी एक एक पाय वर उचलायचा आहे. आधी उजवा पाय, त्यानंतर डावा पाय आणि त्यानंतर दोन्ही पाय. तर हे आहे सुलभ द्रोणासन. उलट चाल करताना सावकाश पाय खाली येतील, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, डोकं जमिनीवर येईल. ठीक आहे. हे आहे सुलभ. आणि पूर्ण बघा कसं आहे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे हात शरीराच्या जवळ. आपल्याला एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचे. हे आहे पूर्ण द्रोणासन. ठीक आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी पूर्ण द्रोणासन करायचं. ज्यांना अगदीच अनकम्फर्टेबल वाटत असेल त्यांनी सुलभ द्रोणासन करायचं. ठीक आहे. इथे तुमच्या ओटीपोटावर छान असा प्रेशर येतो, त्यामुळे तिथले कोर मसल्स आपले छान बिल्डअप होतात. उलट चाल करताना सावकाश पाय खाली, पाठीचा एक एक मणका जमिनीवर आणि डोकं जमिनीवर, विश्रांती. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हे आसन करणार आहोत. पुढचं आसन जे आपण बघणार आहोत ते म्हणजे सुलभ मत्स्यासन. तर इथे पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता ज्यांना पाठकणा सर्वाइकलचा त्रास आहे त्यांनी काय करायचं, आपले हात जे आहेत ना ते असे कंबर किंवा सीट त्यांच्या खाली घेऊन इथेच थांबायचं. ठीक आहे. त्यांनी एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी बघा काय करायचं. बघा इथे खांदे कोपरं पूर्णपणे आपले जमिनीवर आहे. त्यानंतर आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि टाळूचा भाग जमिनीवर ठेवायचा आणि पावले जी आहेत ही अँकल जॉईंट्स मधून जमिनीकडे स्ट्रेच करायची. ठीक आहे. हे आहे सुलभ मत्स्यासन, फिश पोज. उलट चाल करताना अँकल जॉईंट्स मधून पावलं रिलॅक्स करायची, डोकं सावकाश वर उचलायचं, पाठीचा एक एक मणका जमिनीवर येईल, डोकं जमिनीवर. मग हाताचा सपोर्ट जो आपल्या कमरेच्या खाली आहे तो काढून घ्यायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ही दोन आसनं करणार आहोत. तर सुरू करूया. सगळ्यांनी एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. तर थोडस आपण आपल्या कमरेला हलकासा एक ट्विस्ट देऊया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ येऊ दे. दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती आपल्या डोक्याच्या दिशेने वर न्या. ठीक आहे. हाताचे तळवे तुम्ही ऑपोजिट साईडला करा, म्हणजे विरुद्ध बाजूला, म्हणजे जास्त तुमचा ताण जाणवेल, खांदे कोपरे याच्यामध्ये स्प्रेडशीट. ठीक आहे. आता फक्त आपल्याला आपल्या कमरेचा भाग हलकासा ट्विस्ट करायचा आहे. एकदा उजवीकडे आपल्याला अपर बॉडी हलवायची नाहीये आणि एकदा डावीकडे. अशा प्रकारे तिथल्या तिथेच आपण ट्विस्ट करतोय. हा करेक्ट, व्हेरी गुड. बरं, पाय असे वरती फोल्ड करायचे. हा छान, बरोबर करताय. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. करेक्ट. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. बरोबर. आपली मान मध्यभागी असेल, फक्त आपण आपल्या पायामध्ये हालचाल करतोय. सावकाश थांबायचं. आता आपले पाय तसेच ठेवा, हात मात्र खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या. ठीक आहे. आता पुढची कृती करायची आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं टाळायचं आहे.
तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती पकड आपल्या डोक्याच्या मागे घ्या, जसं आपण उशी घेतो ना त्याप्रमाणे. ठीक आहे. आता आपल्याला थोडस कमरेतनं वर यायचंय आणि पुन्हा खाली करायचंय. श्वास घेत वर या, श्वास सोडत खाली. आपली अपर बॉडी आहे ना तिच्यामध्ये मुवमेंट करतो आपण. हा, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ओके. नाही नाही, कंबर नाही, कंबर नका हलवू, कंबर तशीच ठेवा. फक्त कमरेपासूनचा वरचा भाग म्हणजे पाठकणा किंवा आपलं डोकं वर उचलायचंय आणि खाली ठेवायचंय. हा, करेक्ट करेक्ट, बरोबर. हा, आता बरोबर. श्वास घेत वर या, श्वास सोडत खाली या, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हा, 2 ते 3 वेळा झालं की मग थांबा. दोन्ही हात खाली घ्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. आपण ह्या 2 कृती यासाठी केल्या की आपल्याला द्रोणासन जे आपण करणार आहोत ते आपल्याला सोपं गेलं पाहिजे करताना, म्हणून आपण ह्या 2 कृती केल्या. आता सुरुवात करूया सुलभ द्रोणासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, एकदम रिलॅक्स. आणि आता हाताच्या आधाराने आपली अप्पर बॉडी जमिनीपासून वर उचला. दोन्ही हातांचा स्टँड करायचा म्हणजे तुमची अप्पर बॉडी व्यवस्थित वर उचलली जाईल. ठीक आहे. सुरुवातीला फक्त उजवा पाय गुडघ्यात सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला. नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असू दे. बरोबर. 5 काउंट होल्ड. 5, 4, 3, 2, 1. रिलीज. उजवा पाय खाली. डावा पाय गुडघ्यात सरळ ठेवून वर उचला. नजर डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. हा, एवढा वर उचलायची गरज नाहीये, थोडासा खाली घेतलात तरी चालेल. And 5 count hold. 5, 4, 3, 2, 1. Release. डावा पाय खाली. दोन्ही पाय जोडून घ्या, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडूया. आता एकत्रित दोन्ही पाय जमिनीपासून वर. And 5 count hold. Yes. 5, 4, 3, 2, 1. Release. सावकाश पाय खाली. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे हाताच्या आधाराने आणि थोडा वेळ विश्रांती. पुढे करूया आपण पूर्ण द्रोणासन. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण द्रोणासन करण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज जसं आता आपण मगाशी सुलभ केलं त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न करा किंवा सुलभ द्रोणासन करण्याचा प्रयत्न करा हाताच्या आधाराने. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, वेल ट्राय. नजर समोर एका आपल्या दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. इथे स्वतःला बॅलन्स करायचा आहे आणि श्वास चालू ठेवायचा आहे. येस, नाईस, छान. सावकाश उलटचाल, हळूहळू. दोन्ही पाय खाली, पाठीचा एक एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर, हात खाली. अँड विश्रांती. खूप छान केलं. ज्यांचे व्हिडिओ ऑन होते त्यांचं खूप छान झालं. रिलॅक्स. काही सेकंद, काही क्षण श्वासाकडे लक्ष द्या. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असतील तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. आणि आता करूया सुलभ मत्स्यासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता आपल्या दोन्ही हातांचा सपोर्ट आपल्या सीटच्या खाली द्यायचा आहे. सीट आणि कंबर यांच्यामध्ये आपल्या हातांचा सपोर्ट घ्यायचा आहे. तुमचे खांदे आणि खोपरं ही पूर्णपणे जमिनीवर असतील. रिलॅक्स. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करून थांबायचंय. त्यांनी फक्त आता काय करा, श्वास घेत तुमची कंबर हातांवर प्रेस करा आणि श्वास सोडत रिलॅक्स करा. ठीक आहे. ज्यांना पाठीचा आणि सर्वायकलचा त्रास आहे, स्लिप त्रास आहे, त्यांनी फक्त अशा प्रकारे थांबायचं आणि कंबर श्वास घेत जमिनीकडे प्रेस करायची आणि श्वास सोडत रिलॅक्स करायची. बाकीच्यांनी पाय जोडलेले आहेत. आता आपलं डोकं सावकाश वर उचलायचंय, टाळूचा भाग जमिनीवर लावायचा आहे आणि पावलं जमिनीकडे स्ट्रेच करायची. अँकल जॉईंट मधून पाऊल जमिनीकडे स्ट्रेच करा.
ओके. हा. व्हेरी गुड. छान. रिलॅक्स व्हायचं आता. आधी पावलं रिलॅक्स करा. त्याच्यानंतर डोकं सावकाश वर उचला. पाठीचा एक एक मणका जमिनीवर येऊ दे. आणि डोकं सावकाश जमिनीवर. आणि विश्रांती. रिलॅक्स व्हायचंय. डोळे मिटून घ्यायचे. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय. सोडतोय. सावकाश एका कुशीला वाढायचंय. आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्या. डोळे मिटून काही सेकंद इथे थांबा. आणि आता पुढची कृती करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ आहे. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. आता आपल्याला काय करायचंय, आपला उजवा हात आणि डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे. आणि आपली अपर बॉडी जमिनी पूर्ण वर येईल. बघा मी दाखवते. बघा हवं असेल तर एकदा लक्षात घ्या. बघा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेले. दोन्ही पाय जोडलेले आहेत. आता एकाच वेळेला आपला उजवा हात आणि डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा. उजवा हात आणि डावा पाय. त्यानंतर उजवा हात खाली डावा पाय खाली. मग डावा हात आणि उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा. आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलली जाईल. आणि खाली असलेला डावा पाय. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला थोडीशी ही ऍक्शन करायची. ठीक आहे. करूया सुरुवात. आधी सगळ्यांनी पाय खाली घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर न्या. आपण अपोजिट साइडने ह्या ऍक्शन करतोय. सुरू करूया आता. आपल्याला एकाच वेळेला उजवा पाय आणि उजवा हात आणि डावा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे. आपला डावा हात खाली आहे. उजवा पाय खाली आहे. येस. नजर तुमची उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5 4 3 2 1. रिलीज. डावा पाय खाली. उजवा पाय खाली. कपाळ जमिनीवर. पुन्हा पावलं गुडघे मांड्या जोडून घ्या. आता डावा हात आणि उजवा पाय जमिनीपासून वर उचला. आपला उजवा हात आणि डावा पाय खाली आहे. डावा हात आणि उजवा पाय वर उचललाय. अपोजिट साइड आहे. नजर तुमची डाव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5 4 3 2 1. रिलीज. हात खाली पाय खाली. दोन्ही हात खाली घ्यायचे. विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून रिलॅक्स व्हा. सावकाश एका कुशीला वळा. हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. दोन्ही पायांमध्ये अंतर. आपण आज खूप सारी शारीरिक साधना केलेली आहे. आता थोडस आपण अंतरंग साधनेकडे वळणार आहोत. मान आपली मागे सैल सोडा. डोळे मिटून घ्या. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय. सोडतोय. पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा साधी मांडी घालायची. आपण करणार आहोत आज ब्रह्ममुद्रा. पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी किंवा वज्रासन, तुम्हाला जे सहज बसणं सोपं आहे ते. ठीक आहे. पाठकणा सरळ करून घेऊया. मान मध्ये. ब्रह्ममुद्रा जी आहे ती ज्यांना बीपीचा त्रास आहे, थायरॉइडचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे ही ब्रह्ममुद्रा. तर सोपी आहे. आपण एकत्रित करू शकतो. इथे हातांची ज्ञानमुद्रा करायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. अगदीच खाली बसणं शक्य नसेल कोणाला तर तुम्ही खुर्ची, टेबल किंवा सोफ्यावर बसला तरीही चालेल. ही मुद्रा जरी शारीरिक
असली, म्हणजे आपण जरी मानेमध्ये आपल्या हालचाल करत असलो तरी पण ह्याच्यामध्ये आपली आंतरिक सजगता सुद्धा वाढायला मदत होते. ती कशी, तर आता आपण पुढे याचा अनुभव घेऊया. सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे, चेहरा शांत, श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. ज्या ज्याप्रमाणे मी बोलेन त्या त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा आता सगळ्यांनी. आता आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करा. जास्तीत जास्त मान उजव्या बाजूला नेण्याचा प्रयत्न. डोळे मिटलेले आहेतच, तोंड बंद. देहधारणा. आता इथे तुमच्या गळ्यावर डाव्या बाजूने आलेला ताण आणि उजव्या बाजूने असलेला ताप, आपल्याला मान वळवायची असेल, ट्विस्ट नाही करायची. उजव्या बाजूला नेऊन द्यायचे. हवं असेल तर हे बघा, हा करेक्ट. आणि आपल्या गळ्याच्या इथे कंठस्थ ग्रंथींवरती जो ताण आणि दाब आहे त्याची अनुभूती जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. परफेक्ट. म्हणजे मॅडम मॅन आपल्याला उजवीकडे न्यायची आहे, ट्विस्ट नाही करायची, अशी उजवीकडे घेऊन जायची. उजव्या बाजूला बघायचंय, मागच्या बाजूला. हे बघा असं. करेक्ट. छान. आता उलट चाल करताना एक श्वास घेऊन घ्या आणि श्वास सोडत सोडत मान सावकाश मध्ये येईल. कन्फ्युजन वाटत असेल तर डोळे उघडे ठेवा आणि मग पुढची कृती करा. एक श्वास भरून घ्यायचा आहे सगळ्यांनी आणि श्वास सोडत सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा आणि मग डोळे अलगद मिटून घ्या. आपली हनुवटी साधारण डाव्या खांद्याला समांतर जाईल एवढं आपल्याला आपली मान जास्तीत जास्त डाव्या बाजूला आपण वळवली आहे. डोळे मिटून पुन्हा आपल्या कंठस्थ ग्रंथींवर उजव्या बाजूने आलेला ताण आणि डाव्या बाजूने असलेला ताप त्याची अनुभूती घेऊया. आपल्याला खांदे कुठेही वर न उचलता ही हालचाल करायची आहे. छान, व्हेरी गुड. नॉर्मल श्वास चालू. श्वास घेताय, सोडताय. उलट चाल करूया. डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत तुमची मान सावकाश मध्ये येईल. नेक्स्ट ऍक्शन. आता एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपली मान सावकाश मागच्या बाजूला जाईल. चेहरा सिलिंगला समांतर, तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात लावून घ्या आणि काही सेकंद इथे थांबा. श्वास घेताय, सोडताय. गळ्यावर समोरून आलेला ताण, मागच्या बाजूने असलेला दाब त्याची अनुभूती घेऊया. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत सोडत मान सावकाश मध्ये येईल. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचंय. त्यांनी फक्त डोळे मिटून काही क्षण थांबवा. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करायची. चेन लॉक पोझिशन. आता इथे फक्त आपल्या मानेमधून आपण पुढे झुकलोय. आपल्याला पाठकाणा कुठेही बेंड करायचा नाहीये. फक्त मानेमधनं पुढे झुका. करेक्ट, व्हेरी गुड, छान. आणि डोळे मिटून घ्यायचे आहेत. बघा तुमच्या गळ्यावर समोरनं दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. त्या सगळ्याचा अनुभव घ्यायचा आहे. जोड श्वासाची. श्वास घेताय, सोडताय. खूप छान. उलट चाल करूया. सावकाश मान श्वास घेत घेत सरळ डोळे मिटलेले जखमीत ठेवायचे आणि तिथल्या तिथे थोडीशी विश्रांती घ्या. आपण ज्या काही हालचाली केल्या आपल्या मानेच्या सांध्यांमध्ये, जॉईंट्स मध्ये, त्याचा मनातल्या मनात मागोवा. बघा इथे आपली आंतरिक सजगता वाढते. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनीही नीट केलं असेल असं मी समजून घेते. चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित असेल.
डोळे मिटलेले तसेच ठेवून 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची करून घेणार आहोत. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आपापल्या क्षमतेने भरून घ्या. एक सकारात्मक ऊर्जा आपल्यात प्रवेश करते आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडताना आपली सगळी निगेटिव्हिटी या श्वासासोबत बाहेर पडत आहे. अजून एक आवर्तन करूया. यथाशक्ती श्वास भरून घ्या, मोठा श्वास, आणि संथ गतीने सोडा. आपल्या अंतरंगामध्ये जी प्राणशक्ती आहे तिला आपण मनापासून वंदन करूया. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात हृदयापाशी, डोळे अर्ध्यात मिटलेले. प्राणायामाचा श्लोक मी बोलते, आपण माझ्या मागोमाग बोला. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. आपली मान हलकीशी पुढे झुकवा. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करा. त्या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे प्राण तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे ते सगळं तुझ्या अधीन आहे. म्हणून हे प्राण जसं माता आपल्या मुलांचं रक्षण करते, आपल्या सगळ्या कुटुंबाचं रक्षण करते, त्याप्रमाणे तूही आमचं रक्षण कर. आम्हाला चांगली बुद्धी, आरोग्य आणि संपत्ती प्राप्त करून दे. सावकाश आपली मान सरळ करायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. पुन्हा जाणीव श्वासाकडे. हातांची मुद्रा. काल आपण सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास पाहिला होता. आपण एकाच नाकपुडीने श्वास घेतला आणि सोडला. आज आपण सूर्यभेदन आणि चंद्रभेदन हे दोन प्राणायाम करणार आहोत. तर त्यातला सूर्यभेदन हा प्राणायामाचा एक प्रकार म्हणून मानला गेलेला आहे. चंद्रभेदन हे एक व्हेरिएशन आहे प्राणायामामधलं. ठीक आहे. तर पुन्हा आपल्याला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करायची आहे. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांनी पहिलं बोट आणि अंगठा असा ओपन ठेवला तरीही चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. डोळे मिटून घ्या. सुरुवातीला आपण करतोय सूर्यभेदन प्राणायाम. तर आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची आहे. डोळे मिटून घ्यायचे. उजवीने खोलवर दीर्घ पूरक, अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि घेतलेला श्वास डावीने सोडून द्या. डावीने संथ रेचक. आपण भेदन केले. उजवीने श्वास घेतलाय आणि तो डावीने सोडलाय. अशीच पुढे आपण 5 आवर्तनं करणार आहोत सूर्यभेदनची. डावी नाकपुडी बंद, उजवीने खोलवर दीर्घ पूरक, उजवी बंद, डावीने संथ रेचक. एक आवर्तन असं कंप्लीट झालं. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक, डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. लास्ट राउंड सूर्यभेदन प्राणायाम. डावी बंद, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. थोडा वेळ उजवा हात खाली घ्या. डोळे मिटलेले तसेच ठेवा.
आपण जो आता सूर्यभेदन प्राणायाम केला, ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की या प्राणायामामुळे आपल्या शरीरामधल्या जे काही कीटक वगैरे आहेत तर त्यांची कृमीनाशक हा प्राणायाम आहे. करणार आहोत आपण आता चंद्रभेदन प्राणायाम. आपली उजवी नाकपुडी बंद करायची अंगठ्याने. डोळे मिटलेले आहेतच. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजव्या नाकपुडीने घेतलेला श्वास सोडून द्या. उजवीने रेच. असे अजून 5 आवर्तन करूया. पुन्हा उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवी नाकपुडी बंद. डावीने श्वास भरून घेऊया. डावीने पूरक. डावी नाकपुडी बंद. उजवीने रेच. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. शेवटचा आवर्तन चंद्रभेदन. उजवी नाकपुडी बंद. डावीने पूरक. डावी बंद करूया आणि उजवीने रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे मिटून घेतलेले आहेतच. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी यांच्या श्वसन मार्गामध्ये बदल केला. त्याच्या गतीच्या जो आपला नॉर्मल श्वास प्रश्वास चालू असतो त्याच्यामध्ये आपण थोडासा बदल केला. तो आपल्याला जाणवतोय का? कुठल्या नॉस्ट्रिल्सने आपण सहज श्वास घेतला आणि सोडला, या सगळ्याचा मागोवा मनातल्या मनात. आंतरिक सजगता वाढली आहे. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणून इथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का? ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो, त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. आंतरिक सजगता. शरीर मन स्थिर झालंय. विचार आपोआप कमी होत चालले. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन अथवा साधी मांडी, वज्रासन, ती सोडून द्यायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. 5 मिनिटासाठी आपण एक क्विक रिलॅक्सेशन शवासन करणार आहोत. सावकाशपणे एका कुशीवर आणि पाठीवर पडून विश्रांती. शवासनाची आदर्श स्थिती धारण करूया. दोन्ही पायांमध्ये पुरेसा अंतर. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपले हात शरीरापासून लांब आहेत. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. चष्मा लावलेला असेल, कमरेला बेल्ट असेल, हाताला घड्याळ असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे. आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडून द्यायचंय. आपल्याला ही धरती माता तिच्या कुशीमध्ये घेत आहे आणि आपण तिथे आराम करत आहोत, रिलॅक्स होत आहोत, ही भावना आपल्या मनामध्ये. जसं आई आपल्या बाळाला कुशीत घेते आणि त्याला खूप छान वाटतं, खूप आनंद वाटतं, सगळा ताण कमी झाल्यासारखा वाटतो, तीच भावना आपल्या मनामध्ये, चेहऱ्यावर एक हलकसं स्मित असतं. कुठलीही हालचाल न करता आपल्याला स्वस्थपणे पडून राहायचंय आणि आपल्या पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करायचंय. आपली दोन्ही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. संपूर्ण उजवा आणि डावा पाय मनाने शिथिल होत चाललाय. आपले दोन्ही हात, हातांची 5 बोटं
तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाने शिथिल करूया. आपल्या पाठकड्यांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विश्रांती घेत आहे, तीही शिथिल होत आहे. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू आणि ग्रंथी शिथिल होत आहेत. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, आपली 2 फुफ्फुसं, छोटंसं हृदय शिथिल होत आहे. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. तिथे असलेल्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होतोय. आपले 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्हीही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत चालले. आपलं संपूर्ण शरीर मोरपिसासारखं हलकं हलकं हवेत तरंगत आहे, डुलत आहे. प्राणधारणा, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना सौ, श्वास सोडताना हम, सौ हम, सौ हम, असा आपला अजपाजप चालू आहे. सो, मी श्वास घेताना ह्या सृष्टीतली, निसर्गातली ऊर्जा, प्राणशक्ती मी माझ्यात सामावून घेत आहे. आणि हम म्हणजे माझा अहंभाव, माझा इगो, मी ह्या श्वासासोबत बाहेर सोडत आहे. सो हम, सो हम. श्वासाची गती संथ, लयबद्ध सुरू आहे. मनातले विचार आपोआप बाजूला झाले आहे. प्रचंड शांत समाधान आणि आनंद माझ्या संपूर्ण शरीर मनामध्ये पसरत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती माझ्यात सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मक भावना, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख या श्वासासोबत मी बाहेर सोडत आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझा आत्मविश्वास वाढत चाललाय, इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. माझी जी काही ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत, त्यासाठी मी योग्य आणि प्रामाणिक असे कष्ट करत आहे. त्यासाठी लागणारी ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी शक्तिशाली आहे, मी आनंदी आहे, मी सुखी आणि समाधानी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. मी शरीराने मजबूत आहे आणि मनाने शांत आणि स्थिर आहे. कुठल्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीमध्ये मी शरीर आणि मनाने स्थिर असणार आहे. समत्वम योग उच्यते या श्लोकाप्रमाणे माझी शारीरिक मानसिक स्थिती अतिशय स्थिर आहे, बॅलन्स आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य पुरुष, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या आजच्या दिवसाला, नियोजित कामांना सुरुवात करूया. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. ही अवस्था कितीही सुखावह आरामदायी असली तरीही आजचा दिनक्रम आपण चालू करायचा आहे आपल्याला. मान आपली डावीकडे उजवीकडे फिरून घ्यायची आहे. हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे.
एक हलकासा खेच द्यायचा आहे संपूर्ण शरीराला. दोन्ही पाय सावकाश एकमेकांच्या जवळ घेऊन यायचे. डाव्या कुशीला वळायचं, उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. अगदी सावकाश, डोळे उघडायची घाई न करता. ज्यांना असं वाटतंय की अजून पडून राहायचं आहे तर ते शवासनामध्ये अजून थांबू शकतात. ज्यांना उठून बसायचंय त्यांनी सावकाशपणे उठून बसा. डोळे मिटलेले, काही बोलू नये, काही करू नये, अशी आपली अवस्था होते. दोन्ही हात जोडून घेऊया, जोडलेले हात हृदयापाशी. शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेवर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकू. संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव, समर्पण भाव. आपली साधना त्या ओमला आपण समर्पित करूया. त्याच्या आशीर्वादाने आपण सुरुवात केली होती आणि त्याच्याच आशीर्वादाने आपल्या साधनेला, आपली साधना त्याला समर्पित करूया. सावकाश, कमरेत सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांवर दर्शन. निर्माण झालेली अलगद आपले डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे घेऊन एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. कुठे काही अडचण वाटत असेल, काहीही डिफिकल्टी वाटत असेल तर प्लीज मला तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे. हरिओम. धन्यवाद. जर काही सूचना असतील तर त्याही प्लीज सांगा. असं नाही की अडचणी सांगितल्या पाहिजेत. जर तुम्हाला कुठला बदल हवा असेल तर तोही सांगा. ठीक आहे. मला तुम्ही मेसेज करू शकता. आता मला दुसऱ्या वर्गाला जॉईन व्हायचंय, त्यामुळे मी तुमची रजा घेते. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करते.